मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. So today we are talking about my mental health, my mental condition during that phase. Before my second operation, at that time I was also COVID positive. So असं होतं की एक आजाराशी व्यक्ती सामोरे जाऊ शकतं किंवा त्या गोष्टीतून फेजमधून बाहेर पडू शकतो. पण एकामागोमाग एक जे होणारे आघात होते की माझ्याशी बोलणं बंद केलं लोकांनी. मला पैसा लावायला म्हणजे तयार नव्हते. आमच्याकडे पैसा नाही. आम्ही आता पैसा लावू शकत नाही, असं सांगून सगळे मोकळे झालेत. आणि की मग मला मानसिक आधार द्यायलाही कोणी तयार नव्हतं. माझ्याशी बोलायलाही घरात कोणी नव्हतं त्या काळात. मी जेवली का, खाल्लं का. सो इतकी मी ती डिप्रेसिव्ह फेज होती माझी, की माणसाला स्वप्न म्हणतो आपण की डोळे बंद केल्यावर दिसतात. मला उघड्या डोळ्यांनी सगळ्या गोष्टी अशा दिसत होत्या. दिवसाढवळ्या मी जेव्हा पडायची, बेडरूममध्ये जाऊन आराम करायची कामं झाले की, तर मला लिटरली म्हणजे आपण जे विचार करतो तेच मला असं सिनेरिओ माझ्या समोर असं डोळ्यासमोर तयार व्हायचा की माझी डेथ झाली आहे, माझं फ्युनरल आहे, लोकं येतायत आणि माझे आई-वडील, माझ्या बहिणी खूप रडतायत. म्हणजे सगळ्यांचा टाहो तेव्हा फुटलेला आहे आणि माझी मुलगी तिला काय होतंय काय कळत नाही आहे. आणि तो सगळा सिनेरिओ बघून, ती सगळी सिच्युएशन बघून, सगळ्यांना रडताना बघून, तिचं वेगळं आकांत, ह्या सगळ्या गोष्टी मला अशा उघड्या डोळ्यांनी असं माझ्यासमोर उभ्या राहायच्या आणि सगळं मला असं ते लाईव्ह होतंय असं वाटायचं. म्हणजे इतकी मी त्यावेळेस डिप्रेसिव्ह फेजमध्ये होते. हां. आणि इतकं मी म्हणजे मला ना असं होत होतं की मला कळायचं नाही मी काय वागते आहे तेव्हा. एकदमच कधीतरी एखादी चांगली गोष्ट आठवली पास्टमधली तर मला हसायला यायचं की एखादं चांगलं मेमरीज आठवली तर. आणि लगेच मग ही फेज आठवली की मी एकदम ढाढा रडायला लागायची. तर एक दिवस माझ्या मित्राचा फोन आला मला, जेव्हा त्याला कळालं की माझं असं डायग्नोसिस झालं तेव्हा. तर आय वॉज लाफिंग. म्हणजे त्याला असं झालं होतं की मी आता हिच्याशी काय बोलू. ही वॉज शॉक्ड की तू हसतीयस. तर म्हणजे मला कसं रिॲक्ट करावं, कसं बिहेव करावं ते अजिबात कळत नव्हतं. इतकं मानसिक संतुलन तेव्हा माझं बिघडलं होतं. एक दिवस माझे नणंद आणि नणंदेही मला भेटायला आले. सो आय वॉज हॅपीली वेलकमिंग देम. मी चांगले त्यांच्यासाठी पोहे, शिरा सगळा नाश्ता बनवला. तर दुसऱ्या दिवशी गेले त्यांच्यासाठी, परत त्यांना नाश्ता वगैरे करून पाठवलं. सो आय वॉज डुईंग एव्हरीथिंग. ॲज अ फिमेल, ॲज अ वाईफ, ॲज अ हाऊसवाईफ, ॲज अ मदर, आय वॉज डुईंग एव्हरीथिंग प्रॉपरली. पण मानसिकता काय होती माझी मलाच माहीत होतं. तर म्हणजे असं होतं की ते सगळं लाईव्ह डोळ्यासमोर येत होतं आणि कधी अचानकच हसायला येत होतं, कधी अचानकच मी ढाढा मोठ्याने रडायची अशी उशा घेऊन. आणि आणि मला ते माझी मुलगी दिसायची की "मम्मा तुला काय झालं? मम्मा तुला काय झालं?" आणि माझी मम्मा कुठे गेली? किती फ्युनरलच्या वेळेस रडते आहे. मम्माला काय झालं माझ्या? ती का झोपली आहे? म्हणजे असलेसुद्धा आवाज मला असे डोक्यात येत होते तेव्हा. असे ऐकायला येत होते लिटरली माझ्या. तर मैत्रिणींचे व्हिडिओ कॉल यायचे. सगळ्या सोबत कॉन्फरन्सवर असायच्या आणि त्याचं इतकी प्रचंड रडायची. तर जेव्हा माझा एक मित्र आहे डॉक्टर कृष्णा वाघ, त्याचा जेव्हा मला फोन आला तर मी हसले. "काय डॉक्टर साहेब कसं काय?" आणि मी हसायला लागले. तर तो म्हणतो, "अबे पोरी तू हसत आहे म्हणे, इकडे आमच्या पायाखालची जमीन सरकली. मला तुला फोन कसा करावा हे कळत नव्हतं. त्याशी काय बोलावं, कशी सुरुवात करावी मला टेन्शन आलं होतं आणि तू फोन केल्याबरोबर हसतीयेस." सो इतकं माझं मानसिक संतुलन तेव्हा बिघडलं होतं. आणि पहिला प्रश्न त्यांनी मला हाच केला की "तुला कसं काय झालं हे? तुझ्या लाईफमध्ये काय झालं? म्हणजे तू खूप टेन्शनमध्ये होती. म्हणजे तुला काहीतरी मानसिक टेन्शन होतं, याच्याशिवाय तुला हे आजार होऊच शकत नाही." सो पहिलं त्यांनी फोन उचलल्यानंतर मला हेच रिॲक्शन दिली की "तू आतापर्यंत तुझं दुःख, तुझं काय जे असेल, तू काय सफर होते ते तू आम्हाला आत्तापर्यंत अजिबात काहीच सांगितलं नाही. कारण हा आजार मानसिकतेनेच म्हणजे मानसिक त्रासातूनच तुला झालेला आहे." तर पहिलं त्यांनी मला फोन केल्या हेच सांगितलं. तर सो मग मी त्याला सगळी सिच्युएशन सांगितली की सध्या माझ्यासोबत काय होतंय, काय नाही, पास्टमध्ये काय गोष्टी झाल्यात. तर
म्हणजे इतकं माझं हे होतं की मला अ, एकीकडे रडणं सुरू होतं, एकीकडे म्हणजे इतकं मिसबिहेव कंडिशन तेव्हा माझी होती. आणि आता जेव्हा मी त्या गोष्टी आठवते तर मलाच हे होतं की म्हणजे किती माझं मानसिक संतुलन ढासळलं होतं त्यावेळेस. आणि ती डिप्रेसिव्ह फेजही म्हणता येणार नाही. म्हणजे ते काय होतं मलाच माहिती नाही. म्हणजे एक असं चाचपळणं म्हणतो ना, म्हणजे माणसाला आता कळत नाही तो मरणार आहे किंवा आणि त्याला साथ देणारं कोणीच नाही आहे. सगळे ती ज्या लोकांवर अवलंबून होते त्या लोकांनी साथ सोडली आहे. तर आपण इकडे-तिकडे चाचपळतो, आपल्याला कळत नाही काय धावपळ जी म्हणतो ना, तर तसं माझं झालं होतं. सो आय वॉज सर्चिंग की बाबा आता मी ह्याच्यातून कशी बाहेर पडू? किंवा मी पडणार आहे की नाही? मी आता मरणार आहे का? सो असं सगळ्या गोष्टी त्या दरम्यान होत होत्या. इतके वाईट विचार तेव्हा येत होते. आणि परत मग मी जे नेहमीच तुम्हाला सांगत आले, की मुलीचा विचार आला, की मी क्वाईट नॉर्मल व्हायचे. तर ही जी सायकॉलॉजी माझी चेंज झाली होती, ही जी निगेटिव्हिटी सगळी मला माझ्यामध्ये खूप जास्त भरली होती, त्याची मला असं जाणवायला लागलं, की माझ्या अंगावर खूप जास्त सूज येते आहे. तर मला त्याचं कारणच कळत नव्हतं, की मी एवढी का सुजली आहे. तेव्हा तर मला डार्क कॉम्प्लेक्शन पण खूप आलं होतं. माझं स्किन टोन पण म्हणजे ऑब्व्हियसली खूप चेंज झाला होता. आणि मी खूप सुजली होती. म्हणजे मला कळत होतं, इतकं हेवीनेस मला स्वतःला जाणवत होतं आणि खाणं-पिणं तर एकदम खूपच म्हणजे नाहीच्या बरोबरच होतं. मी काय खायची, थोडंसं आपलं गाजरचा ज्यूस काहीतरी करायचा, थोडंसं काहीतरी खायचं म्हणजे स्वीट क्रॅव्हिंग जे होतं ते माझं ते सुरू होतं. अगदी चहा बिस्किट खाऊन मी दिवस काढले त्या दरम्यान. खाण्याची पण इच्छा व्हायची नाही. तर ह्या गोष्टी ज्या होत्या त्या मला उघड्या डोळ्यांनी दिसायच्या. असे विचार त्यावेळेस माझ्या येत होते आणि डोळे असे कॉन्स्टंट उघडे राहायचे आणि ते सगळं लाईव्ह मला दिसायचं आणि पाणी सुरू असायचं डोळ्यातनं. तर ती फेज जी होती आणि मग मला त्या डिप्रेशनचा अर्थ कळाला, की बाबा लोकं डिप्रेशनमध्ये सुसाईड करतात. लोकं म्हणजे काय-काय करून बसतात डिप्रेशनमध्ये. तर ती मला जाणवायला लागलं, की मी डिप्रेशनमध्ये गेली आहे आणि माझं डिप्रेशनमध्ये जाऊन मानसिक संतुलन पूर्ण बिघडलेलं होतं त्यावेळेस. पण त्याही सिच्युएशनमधून मी निघाले आणि होपफुली मी ह्या सगळ्या सिच्युएशनतून लवकरात लवकर बाहेर पडू. देवाची कृपा अशीच माझ्यावर राहो. थँक यू सो मच.